नमस्ते, मी अनिता. आज आपण ज्या लोकांचे पाय खूप दुखतायत, गुडघे दुखतायत, उठायला बसायला खूप त्रास होतोय, पण तुम्हाला वाढलेलं वजन लवकर कमी करायचं आहे, तर अशा लोकांना आज मी बसून एकदम सोपी योगासने दाखवणार आहे. ही जर योगासने तुम्ही रोज केली तर तुमचं 100% वजन कमी होणार आहे. आजची योगासने तुम्हाला जसं जमेल तशी हळूहळू करायची. अगदी तुम्ही भिंतीला टेकून बसून सुद्धा करू शकता किंवा तुमचे पाय खूप दुखतायत तर तुम्ही समोर पाय ठेवून सुद्धा सर्व योगासने करू शकता. तुमच्या पायाला कोणताही त्रास होणार नाहीये. उलट तुम्ही रोज योगासने केल्याने पायाची दुखणी सुद्धा तुमच्या लवकर बरी होणार आहेत आणि तुमचं वाढलेलं वजन सुद्धा लवकर कमी होणार आहे. ही सर्व योगासने तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुमचं पोट रिकामं असताना तुम्हाला ही योगासने करायची म्हणजे जेवण केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 तासानंतर ही सर्व योगासने करायची लक्षात घ्यायचं आहे किंवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा ही योगासने करू शकता. चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत बसून वजन कमी करण्यासाठी. सर्वप्रथम आपल्याला असं मॅटवरती बसायचं आहे, पण तुम्हाला असं खाली बसता येत नसेल तर तुम्ही सोफ्यावरती किंवा बेडवरती बसून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता किंवा तुमची पाठ खूप दुखते तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून सुद्धा बसू शकता किंवा तुमचे पाय खूप दुखतात, पाय वळत नाहीयेत तर तुम्ही पाय समोर घेऊन सुद्धा आजची सर्व योगासने करू शकता. जसं तुम्हाला बसायला कम्फर्टेबल आहे तसं बसायचं आहे. सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम पाहूया, त्याने आपली बॉडी थोडी गरम करूया, मग आपण कोणताही व्यायाम प्रकार सहज करू शकतो. सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात मुद्रेमध्ये ठेवायचे, ज्ञान मुद्रेमध्ये, आणि मानेला फिरवायचं उजवीकडे डावीकडे. डोळे बंद करू नका. अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते. 3 वेळा तुम्हाला मान फिरवून घ्यायचे. परत मान खाली चीन चेस्टला टच करा. नेक पूर्ण वरती घ्या. थ्रोटला ताण बसू द्या. जर तुमच्या मानेचे काय दुखणे असतील तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. रिलॅक्स. नजर समोर. परत दोन्ही हात आपल्याला नीवरती घ्यायचे. शोल्डर पूर्ण वरती घ्या आणि हात आपल्याला नीवरती राऊंडमध्ये फिरवायचे. खांदे पण आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये फिरवायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. तर तुमचे खांदे खूप दुखतायत, हात दुखतायत, तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. परत उलट दिशेने त्याचे तुम्हाला रोज करताना 6 काउंट करायचे. पूर्ण आपले हात मोकळे होतात जर आकडले असतील, दुखत असतील तर. त्यामुळे न विसरता रोज करा. जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही हात आपल्याला साईडला घ्यायचे आणि राऊंड मध्ये फिरवायचे. पाठीचा कणा सरळ ठेवा. याचे तुम्हाला 10 काउंट करायचे रोज करताना. परत उलट दिशेने पण आपल्याला याचे 10 काउंट करायचे. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू प्रत्येक व्यायाम प्रकार करायचा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हाताच्या मुठी करायच्यात आणि श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्यायचे. जितके तुम्ही पाठी घेऊ शकताय तितका पाठी घ्यायचा. परत श्वास सोडत आतमध्ये. श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्या. श्वास सोडत आतमध्ये. श्वास भरत दोन्ही हात पाठी घ्यायचे. श्वास सोडत दोन्ही हात समोर घ्या. या पद्धतीने याचे तुम्हाला 10 काउंट करायचे रोज करताना. जो काय ताण हातावरती येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा. रिलॅक्स. नजर समोर. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात खांद्यांवरती घ्यायचे आणि राऊंड मध्ये फिरवायचे. हात परत आपल्याला ऑलमोस्ट पुढे टच झाले पाहिजेत. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. जर तुमचे खांदे खूप दुखतायत, हात दुखतायत, त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. परत उलट दिशेने पण याचे 6 काउंट करायचे आपल्याला. रिलॅक्स. सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि दुसरा हात आपल्याला फक्त पाठी घ्यायचा आहे. जास्तीत जास्त उजव्या हाताने आपल्याला गुडघ्याला पकडायचं आणि पोटाला कमरेला आपल्या पीळ द्यायचं आणि बॅक शोल्डर पाहायचं. इथे पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. एक 5 सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे या पद्धतीने. परत दुसऱ्या हाताने आपल्या दुसऱ्या अपोजिट नीला पकडायचं आणि बॅक शोल्डर पाहायचं. इथे आपल्या पोटावरती आणि कमरेवरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो फक्त आपल्याला फील करायचा आहे. एक 5 सेकंद होल्ड करा. बीपी असणाऱ्या, शुगर असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. याचे एक तुम्हाला रोज 10 काउंट करायचे आणि तुमची कमरेवरची चरबी लवकर कमी करायची. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. प्रचंड प्रमाणात आपल्या इथे कमरेवरती ताण येतोय, त्यामुळे तुमची वाढलेली कंबर लवकर याने कमी होते. जास्तीत जास्त आपल्याला हाताने
नीला पकडायचं आणि पिळ द्यायचं आपल्या कमरेला. बॅक शोल्डर पाहायचंय. जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करा. सुरुवातीला तुम्ही रोज करायला लागला की मग तुम्हाला पण माझ्यासारखं जमणार आहे. रिलॅक्स, नजर समोर. नेक्स्ट मध्ये आपल्याला हाताचा आपला कोपरा आहे तिथून ती हाताची बोट आहे तिथपर्यंत खाली हात आपला मॅटला टच करायचा आहे. दुसरा हात आपल्याला कानावरून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त खाली मॅटला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. जर तुमचा मॅटला टच होत नाही इथपर्यंत जरी होत असला तरी सुद्धा चालेल. परत अपोजिट साईड पण सेम. कोपऱ्यापासून बोटापर्यंत हात पूर्ण आपल्याला मॅटला टच करायचं. दुसरा हात कानावरून घ्यायचा. इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. थोडंसं हळूहळू खाली घ्यायचा प्रयत्न करायचा आणि मॅटला बोटं हाताची टच करायचे. तरच तुम्हाला प्रॉपर इकडे एक साईड स्ट्रेचिंग होते. पूर्ण फील करायचं आहे. याचे पण तुम्हाला मोजून 10 काउंट रोज करायचे. आणि जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. आणि प्रचंड प्रमाणात आपल्याला इकडे एक साईडला स्ट्रेचिंग होतंय. त्यामुळे तुमची कमरेवरती चरबी जी आहे ती लवकर कमी होते. त्यामुळे न विसरता तुम्हाला हे आसन सुद्धा रोज करायचंय. खूप इझी आहे. एवढं जरी झालं तरी सुद्धा खूप स्ट्रेचिंग फील होतंय. आणि ज्यांचा हात खाली मॅटला टच होतो त्यांचं अतिउत्तम. तुम्ही पण हळूहळू रोज करा. तुमचा पण हात असा पूर्ण खाली मॅटला टच होणार आहे हळूहळू आणि तुमच्या कमरेवरची पूर्ण फॅट कमी होणार आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही हात साईडला घ्या. नमस्कार स्थिती. एकमेकांमध्ये पकडायचे, लॉक करायचे, फिरवायचे. अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचायचे. हळूहळू एक साईड स्ट्रेचिंग करायचं आहे. खाली वाकायचं जास्तीत जास्त. इथे पण तुम्हाला एक साईड प्रचंड प्रमाणात ताण येतो तो पूर्ण फील करायचा. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जितकं तुम्ही खाली वाकू शकताय तितकं खाली वाकायचं. जर तुम्हाला जास्त वाकता येत नाही इतकं होत असेल तरी सुद्धा चालेल. जितकं तुम्हाला होतंय तितकं खाली वाकायचं आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. हात वरती सरळच ठेवायचे. एल्बोज आपले. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त जेवढी तुमची हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. प्रॉपर इथे थाईज वरती ताण येऊ द्या. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक साईड स्ट्रेचिंग करायचं. कमरेतून खाली वाकायचं. हाताची पायाची बोटं टच करायचे. या पद्धतीने श्वास भरत आपल्याला खाली जायचं. हाताची पायाची बोटं टच करा. श्वास वरती. जर तुमचा हात जास्त खाली जात नाही इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. सुरुवातीला याचे तुम्हाला एक 10 काउंट करायचे. 4 5 जास्तीत जास्त हाताची पायाची बोटं टच करायचा प्रयत्न करा. 6 7 8 9 आणि 10. परत अपोजिट साईड पण आपल्याला सेम 10 काउंट करायचे. कमरेतून खाली वाका. एका बाजूला इकडे जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. एक 10 काउंट करायचे आपल्याला. 1 2 3 4 जास्तीत जास्त खाली वाका. प्रॉपर स्ट्रेचिंग फील होतंय. 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरत आपल्याला वरती यायचं. नेक्स्ट मध्ये परत जे आपल्या दोन्ही पायामधलं हळूहळू अंतर कमी झाले ते जास्तीत जास्त घ्यायचं. कमरेतून थोडंसं आपल्याला पुढे वाकायचं आणि अपोजिट हँड आणि अपोजिट लेग टच करा. हाताची पायाची बोट आपल्याला टच करायचे. हे कंटिन्यू आपल्याला 30 सेकंड रोज करायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. जर तुमच्या हाताची पायाची बोटं टच होत नसेल इथपर्यंत जरी हात येत असतील असे तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमते तसं हळूहळू करायचा प्रयत्न करायचा आहे. तरच तुमच्याने होणार आहे. येत नाही म्हटलं तर मग तुम्हाला काहीच जमणार नाही. या पद्धतीने करा. हळूहळू परत पुढे करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे. पाठीचा कणा सरळ ठेवा. दोन्ही हात वरती घ्या. अपर बॉडी पूर्ण वरती खेचा आणि कमरेतून खाली वाकायचं. हाताची पायाची बोटं टच करा. श्वास भरत वरती या. जेवढं तुम्हाला खाली वाकता येते तितकं खाली वाकायचं. पोटाला दाब द्यायचा. जर तुमचं पोट खूप वाढलंय तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे. याचे तुम्हाला रोज करताना 10 काउंट करायचे. जास्त तुम्हाला खाली वाकता येत नाही इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. जेवढं तुम्हाला खाली वाकता येते तितकं खाली वाकायचं. जास्तीत जास्त हाताची पायाची बोटं टच करायचा प्रयत्न करायचा.
या पद्धतीने श्वास भरत खाली या, श्वास सोडत वरती. ब्रिदिंगकडे लक्ष द्या. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायाच्या टाचा मॅटला टच करायचे आणि दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवायचे, परत खाली मॅटला टच करायचे. याचे एक तुम्हाला 10 काउंट करायचे. टॅप टॅप फक्त करा. जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत, पाय दुखत आहेत, तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. या पद्धतीने फक्त टॅप टॅप एक 10 ते 15 वेळा रोज तुम्हाला बसल्या बसल्या करायचं. अगदी बेडवरती बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही हे व्यायाम प्रकार सहज करू शकता. रिलॅक्स. परत नेक्स्टमध्ये राईटवाला लेग तुम्हाला नीमध्ये फोल्ड करायचं आहे. परत लेफ्टला 2, याचे एक 10 काउंट करा. 3, 4, हे सुद्धा गुडघेदुखीवरती असून अतिशय महत्त्वाचं आहे. 4, 5, 6, 7, जेवढं तुम्हाला आतमध्ये पाय घेता येतो, जास्त तुमचा गुडघा वळत नाही इथपर्यंत जरी झालं तरी सुद्धा चालेल. जसा तुमचा पाय आतमध्ये येतो त्या हिशोबाने करायचे रोज 10 काउंट. अगदी झोपेतून उठल्या उठल्या तुम्ही बेडवरती सुद्धा ही सर्व योगासने करू शकता. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला राईट वाला लेग 30 अप करायचा. पायाने पुढे आपल्याला सर्कल करायचा आहे. जो काही इथे तुमच्या पायाच्या मांडीवरती पोटावरती ताण येतो तो पूर्ण फील करा. 10 वेळा फिरवायचा आपल्याला. परत उलट दिशेने 10 वेळा फिरवा. जर तुमचा पायावरती खूप ताण येतो होत नसेल तर तुम्ही इथे गुडघ्याच्या खाली दोन्ही हाताने पकडू पण शकता आणि या पद्धतीने तुम्हाला फिरवायचं आहे. ज्यांना गरज नाही या पद्धतीने होत असेल तर अतिउत्तम. कुणाला खूप ताण येत असेल पायावरती तर हाताने पकडू पण शकता. रिलॅक्स. परत दुसरा पण पाय वरती घ्या. 30 राऊंडमध्ये फिरवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उलट दिशेने पण आपल्याला याचे 10 काउंट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. पाठीचा काना सरळ ठेवायचा, लक्षात घ्यायचं. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, राईटवाला लेग नीमध्ये फोल्ड करायचं, अपोजिट हँडनी पकडायचं, एल्बोजनी नीला आतमध्ये खेचा जास्तीत जास्त. पूर्ण इथे पोटाला कमरेला पीठ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं. मान आपली फिरवायची आणि बॅक शोल्डर पाहायचं आणि एल्बोजनी म्हणजे कोपराने आपल्या गुडघ्याला आतमध्ये खेचा जास्तीत जास्त आणि मान फिरवायचे. पाठचा खांदा पाहायचा. याने सुद्धा आपल्या इथे कमरेवरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. आणि ज्या लोकांना बीपीचा शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. रिलॅक्स. परत अपोजिट लेग नीमध्ये फोल्ड करा, अपोजिट हँडने पकडायचं, एल्बोजनी नीला आतमध्ये घ्यायचा, बॅक शोल्डर पहा, पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या. जास्तीत जास्त वेळ तुम्हाला हे आसन होल्ड करायचं आहे. पूर्ण इथं कमरेला पोटाला पीळ बसू द्या. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला राईटवाला लेग नीमध्ये फोल्ड करायचा, लेफ्ट नीच्या बाजूला ठेवायचा आहे. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, परत कोपराने आपल्या गुडघ्याला आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त, तरच तुम्हाला इथे पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसणार आहे. सुरुवातीला जे आपण आसन केलं त्याच्यापेक्षा तुम्हाला याच्यामध्ये जास्त स्ट्रेचिंग फील होणार आहे. बॅक शोल्डर पहा. हे आसन सुद्धा शुगर असणाऱ्या, बीपी असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती कमरेवरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. जितका वेळ तुम्ही होल्ड करू शकताय, 1 मिनिट करू शकताय, कोणी 30 सेकंड करू शकतोय, 15 सेकंड होल्ड करू शकताय, तितक्या वेळ तुम्हाला हे आसन होल्ड करायचं आहे. रिलॅक्स. परत अपोजिट लेग नीमध्ये फोल्ड करा, अपोजिट नीच्या साईडला ठेवा, अपोजिट हँडने पकडा, बॅक शोल्डर पहा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरायचे, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, डावा हात उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आणि दुसरा हात कानावरून घ्यायचा, जास्तीत जास्त खाली वाका आणि कानावरून हात घेतलेला पूर्ण आपल्याला खाली मॅटला टच करायचं. पूर्ण इकडे जो काय एका बाजूला ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा. परत आपल्याला उजवा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि दुसरा हात कानावरून घ्यायचा आहे. जर तुमचा खाली मॅटला टच होत नाही, इथपर्यंत तरी होत असेल तरी सुद्धा चालेल. थोडं थोडं हळू जास्तीत जास्त खाली घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. जितका तुमचा हात होतो त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्हाला खाली घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, तरच तुम्हाला प्रॉपर एक साईड स्ट्रेचिंग फील होणार आहे आणि तुमची वाढलेली कंबर लवकर कमी होणार आहे या पद्धतीने. आणि ज्यांचा हात खाली मॅटला टच होतो ते अतिउत्तम.
ज्यांचा टच होत नाही त्यांना काही हरकत नाही, हळूहळू तुम्ही सुद्धा रोज करा, तुम्हाला सुद्धा असं जमणार आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा, याच्यामध्ये आपल्याला हाताची पायाची बोटं टच करायचे आणि डोकं पूर्ण एक साईड खाली आपल्याला मॅटला टच करायचं. परत श्वास भरत वरती यायचं, परत हाताची पायाची बोटं टच करा आणि पूर्ण खाली डोकं आपलं मॅटला टच करायचं. याचे आपल्याला रोज करताना 10 काउंट करायचे. भूनमनासन हे असं भूमीला पण नमन होतं याच्यामध्ये. आणि तुमच्या याने पोटाला कमरेला पीळ बसतो, त्यामुळे तुमच्या पोटाची कमरेची चरबी लवकर कमी होते ह्या आसनाने. आता आपण जी सर्व आसन पाहिली त्याने तुमच्या पोटाची सुद्धा चरबी कमी व्हायला खूप उपयुक्त आहेत हे आसन. हाताची पायाची बोटं टच करायचे, डोकं पूर्ण आपल्याला एक साईड खाली टच करायचं. परत हाताची पायाची बोटं टच करा, श्वास भरत खाली जायचं, श्वास सोडत वरती या. रिलॅक्स. सगळ्यात शेवटी आपल्याला बटरफ्लाय करायचं. दोन्ही हातांनी दोन्ही पायाच्या बोटांना पकडा आणि पाय वरती खाली घ्यायचे. फक्त आपल्याला जो काय ताण येतो आपल्या पायाच्या मांड्यांवरती तो फक्त आपल्याला फील करायचा आहे. कंटिन्यू तुम्ही हे 1 मिनिट करा. जर तुमचे पाय वरती खाली होत नसतील तर तुम्ही वरती हाताने घ्यायचे, परत हळूहळू खाली पण करू शकता या पद्धतीने. ज्यांचं होतं या पद्धतीने अतिउत्तम. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा आणि जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. पाठीचा कणा सरळ ठेवायचा, याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. रिलॅक्स. आता आपण पाहिलेली सर्व योगासने तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू रोज करायचे. त्याने तुमच्या पायावरती कोणताही ताण येत नाहीये. उलटे आजचे आपण व्यायाम केल्याने तुमच्या पायदुखीचा जो काही तुम्हाला त्रास होतोय तो सुद्धा लवकर बरा होणार आहे आणि तुमचं वाढलेलं वजन सुद्धा लवकर कमी होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.